नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल बरेच जण म्हणजे फक्त वयस्कर व्यक्तीच नाही तर अगदी 30-40 मध्ये सुद्धा गुडघेदुखीने हैराण आहेत. आपल्या पूर्ण शरीराचा भार पेलणारा हा सांधा चालताना, उठताना, बसताना, जिने चढताना प्रचंड दुखतो. कटकट आवाज येतो, काहींना सूज असते, सांध्याची झीज झालेली आहे असं सांगण्यात येतं. आणि यासाठी बरेच उपाय तेल लावणं, पेनकिलर, स्टिरॉइडच्या गोळ्या खाणं करून झालेलं असतं. पण तात्पुरता आराम. गोळी खाल्ली की 2 दिवस बरं वाटतं, पुन्हा त्रास जो आहे तो तसाच राहतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की सतत जर का तुम्ही अशा मेडिकलमधल्या गोळ्या खात असाल तर त्याच्याने तुमचे किडनी, लिव्हर तर खराब होणारच आहेत. शिवाय गुडघेदुखीचा त्रास तर काही कायमचा बंद होतच नाही. ह्या गोळ्या काय करतात तर फक्त तुमचं जे दुखण्याचं सेन्सेशन आहे, जाणीव जी आहे ते तुम्हाला होणं बंद करतं. पण आतल्या आत मुख्य आजार गुडघ्याची झीज जी आहे ती तशीच सुरू राहते. आणि मग एक दिवस सांधा इतका झिजतो की गुडघ्याचं ऑपरेशन, सांधा बदलावा लागेल असं सांगण्यात येतं. आणि ऑपरेशन म्हटलं की पुन्हा प्रचंड खर्च, कॉम्प्लिकेशन, शिवाय तो सांधा काही ओरिजिनल नसतो, कृत्रिम सांधा असतो. त्यामुळे तो आपल्या ओरिजिनल सांध्या इतका स्ट्रॉंग तर अजिबातच नसतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपाय करणं, सांध्याची झीज भरून काढण्यासाठी नैसर्गिक उपाय करणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या भागामध्ये कितीही जुना तुमचा गुडघेदुखीचा त्रास अगदी कायमचा बरा करण्यासाठी त्याची कारणं नेमकी काय आहेत, कशामुळे हे होतं, कारणं समजून घेऊन ती दूर केल्याशिवाय कुठलाही आजार हा मुळापासून बरा होत नसतो हे लक्षात घ्या. तसंच करायला अत्यंत साधे सोपे परंतु खूप प्रभावी असे 3 घरगुती उपाय, त्यातील 2 पोटातून घेण्यासाठी आणि 1 उपाय वरून लावण्यासाठी. म्हणजे बरेचसे पेशंट की ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं होतं तर ते ऑपरेशन सुद्धा त्यांचं टळलेलं आहे. इतके प्रभावी असे हे उपाय आहेत. फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, नीट समजून घ्यायचा आहे आणि पूर्ण विश्वास ठेवून कंटाळा न करता अगदी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तंतोतंत जसेच्या तसे ते उपाय करायचे आहेत. 100% तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर गुडघेदुखीची कारणं समजून घेण्यासाठी आपला हा सांधा, नी जॉईंट, तर याची रचना कशी आहे, तो काम कसा करतो हे थोडक्यात माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, सांधा म्हणजेच 2 हाडांचा जॉईंट, 2 हाडं जिथं एकत्रित येतात तर ही हाडं एकमेकांवर घासली जाऊ नयेत म्हणून दोन्ही बाजूनी इथे गादी बसवलेली आहे. त्यालाच कार्टिलेज असं म्हटलेलं आहे. बघा, देव किती महान आहे. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून अगदी काळजीपूर्वक आपल्या पूर्ण शरीराची, प्रत्येक अवयवाची रचना त्याने केलेली आहे. तसंच या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून दोन्ही बाजूंनी दोऱ्या, लिगामेंट्स, टेंडॉन्स बसवलेले आहेत. तसंच हालचाल नीट होण्यासाठी तिथे वंगण सुद्धा गरजेचं आहे. तर पातळ चिकट असा स्राव असतो, त्याला सायनोव्हियल फ्लुइड असं म्हणतात. तर आता तुम्हाला कारणं लगेचच लक्षात येतील की पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तर हाडांमधलं कॅल्शियम कमी झालं. शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर हाडं ठिसूळ होतात, परिणामतः सांधा कमकुवत होतो. दुसरं महत्वाचं म्हणजे की कार्टिलेज, गादी जी आहे तर ती पातळ झाली, म्हणजेच सांध्याची झीज जर का झाली तर काय होणार आहे, हाडं दोन्ही एकमेकांवर घासली जाणार आहेत. परिणामतः चालताना, उठबस करताना अचानक चमक निघते. बरेच पेशंट तक्रार सुद्धा अशीच करतात की अचानक इतकं चमकतं की काहीच सुचत नाही. सांध्यांमधून कटकट असा आवाज सुद्धा येतो. तिसरं महत्वाचं म्हणजे जे वंगण आहे, सायनोव्हियल फ्लुइड आहे, तर ते कमी झालं तरी सुद्धा हालचाल करताना वेदना होते किंवा काही वेळेला हे पाण्यासारखं स्ट्रक्चर आहे तर यामध्ये इन्फेक्शन होणं, बॅक्टेरियाची वाढ होणं हे सुद्धा खूप कॉमन आहे. त्यालाच गुडघ्यामध्ये पाणी होणं असंही म्हणतात. आणि असं जेव्हा पाणी होतं तर त्यावेळेला गुडघे सुजतात, प्रचंड अशी वेदना असते, गुडघा लालसर सुद्धा दिसतो. आमवाताच्या पेशंटमध्ये सुद्धा बऱ्याचदा अशी लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा अशी गुडघ्याला सूज असते त्यावेळेला कुठलंही तेल तिथे वापरायचं नसतं. त्याच्याने तुमची जी वेदना आहे, त्रास आहे तो वाढू शकतो. तर त्याऐवजी काय उपाय आहे तो तर आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. चौथं अतिशय महत्वाचं कारण, नीट लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. शरीरातील वातदोष वाढणं.
50 नंतर वार्धक्य अवस्थेमध्ये नैसर्गिकतःच आपल्या शरीरातला वात हा वाढलेला असतो. परिणामतः पूर्ण शरीराचीच प्रत्येक अवयवाची ताकद कमी होते. त्यामुळे जसं 30 मध्ये वगैरे तुम्ही काम करू शकत होता, तसं 50 मध्ये किंवा 60 नंतर करणं हे शक्य नाही आणि हे आपण मान्य सुद्धा केलं पाहिजे. त्यासोबतच जर का आहारामध्ये तुम्ही वात वाढवणारे पदार्थ घेत असाल, खूप थंड पेय, फ्रीजमधले पदार्थ किंवा पर्युषित अन्न म्हणजेच शिळे अन्न पदार्थ, आज बनवलेले पदार्थ हे उद्या खाणं, मग ते फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तरी सुद्धा शिळेच असतात आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये तर हे असं शिळं खाणं हेच गुडघेदुखीचं एक प्रमुख कारण असतं. म्हणून स्त्रियांनी आवर्जून हा जो नियम आहे तो पाळलाच पाहिजे. त्यासोबत खूप कोरडे अन्न पदार्थ म्हणजे बेकरीचे पदार्थ, पाव, बिस्किट, खारी, तसंच वाटाणा, राजमा, छोले, भरा, बेसनाचे पदार्थ हे सुद्धा खूप कोरडे असतात. झिरो ऑइल कुकिंग, वजन, कोलेस्टेरॉल वाढतंय म्हणून आहारातलं तेल तूप पूर्णच बंद केलं जातं. पण एक लक्षात ठेवा की आपल्या पूर्ण शरीराला, आतड्यांना, सांध्यांना वंगणाची गरज असते. ते आपल्या आहारातील तेल आणि तुपातून मिळत असतं. फक्त तूप घेत असताना ते एकतर देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप जे आहे ते घ्यावं, म्हणजे मग ते विरजण टाकल्यामुळे त्यातील जे फॅट्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन होतं, पचायला हलके होतात आणि कोलेस्टेरॉल वाढवत नाहीत. किंवा तेल घेत असाल तर ते शुद्ध लाकडी घाण्याचं, पारंपरिक जी तेलं आपल्या इथे बनवली जायची त्या तेलांचं सेवन, म्हणजे कच्चं तेल कशाही पद्धतीने तुम्ही चटणीवर किंवा डाळीवर, भातावर वगैरे कशावरही घेऊन खाऊ शकता. त्याच्याने वंगण चांगल्या प्रकारे मिळेल, कोलेस्टेरॉल तुमचं वाढणार नाही. जर का थोडासा व्यायाम त्यासोबत तुम्ही ठेवलात, व्हिटॅमिन डी सुद्धा अशा प्रकारे तेल आणि तुपामधूनच आपल्याला मिळत असतं. 5वं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे की भार पेलणारा हा सांधा आहे. जर त्याच्यावर तुम्ही लोड खूप जास्त देताय, वजन तुमचं खूप जास्त असेल किंवा तरुण वयामध्ये काहीतरी मार लागलेला आहे आणि त्यावेळेला शरीराची ताकद भरपूर होती, त्यामुळे तेव्हा त्याचा काहीच त्रास नाही झाला. पण उतार वयामध्ये ही जी दुखणी आहे तर ती आपल्याला जास्त जाणवायला लागतात. त्यासोबतच जर का तुमचं पूर्ण बैठे काम असेल, दिवसभर खुर्चीवर बसून, सोफ्यावर बसून, जेवणासाठी सुद्धा डायनिंग टेबल, कमोडचा वापर करताय, अजिबातच चालणं, व्यायाम काहीच करत नसाल, तर हे जे गुडघे आहेत, सांधे आहेत ते जाम होतात. साधं उदाहरण घ्या, एखादी स्लायडिंगची खिडकी असते किंवा सायकलचं चाक असतं, ते जर का आपण वापरलंच नाही, फिरवलं नाही तर जाम होतं. कंटिन्यू वापरामध्ये जर का राहिलं तर ते छान व्यवस्थितपणे काम करत राहतं. त्याच पद्धतीने आपल्या गुडघ्यांची सुद्धा हालचाल होणं, शक्य असेल तेव्हा मांडी घालून बसणं, थोडंसं चालण्याचा व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. आता उपाय तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी एक खूप महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे, प्रत्येकाने ही समजून घेतलीच पाहिजे. गुडघेदुखीचे पेशंट्स, गोळ्या खाण्याची सवय लागलेली असते, पेनकिलरची गोळी, अगदी गोळी खाल्ली की पटकन बरं वाटतं आणि झटकन गोळीचा इफेक्ट उतरला की 2 दिवसात पुन्हा गुडघा जो आहे तो दुखायला लागतो. त्यामुळे थोडीशी सहनशक्ती वाढवा. ह्या गोळ्या जितक्या शक्य होतील तितकं खाणं टाळा. एक साधं उदाहरण घ्या की एखाद्या भिंतीला चीर पडायला लागलेली आहे आणि तुम्ही फक्त चिकटपट्टी लावून जर का ती चीर झाकण्याचा प्रयत्न केला तर होणार काय आहे की वरवर तर तुम्हाला ती चीर झाकल्यासारखी वाटेल, पण आतमध्ये जो मूळ त्रास आहे, ती चीर जी आहे ती अजून जास्त वाढत जाणार आहे. आणि ह्या ज्या मेडिकल मधल्या गोळ्या आहेत ह्या अगदी चिकटपट्टीप्रमाणे काम करतात. वरवर तुम्हाला आराम मिळतो, परंतु मूळ आजार, जी गुडघ्यांची होणारी झीज आहे ती आतमध्ये तशीच होत राहते आणि ती दुर्लक्षित केली जाते. त्याऐवजी तुम्ही थोडीशी कळ सोसून, थोडेसे कष्ट करून जर का हळूहळू थोडं थोडं सिमेंट त्या चिरेमध्ये भरत गेलात तर वेळ जाईल, पण ती जी चीर आहे ती अगदी कायमची भरून निघेल. तसाच तुमचा जो गुडघेदुखीचा आजार आहे तो कायमचा बरा होईल. जर का आज आपण जे उपाय पाहणार आहोत ते पूर्ण विश्वास ठेवून, कंटाळा न करता, सातत्याने किमान महिनाभर तरी करायचे आहेत, 100% तुम्हाला रिझल्ट हा मिळणार आहे. पहिलं महत्वाचं म्हणजे की सांध्यांच्या ठिकाणी वाढलेला वातदोष, जे काही दूषित तिथे साठलेला आहे ते कमी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी उत्तमपणे काम करतात ते म्हणजेच मेथी दाणे. म्हणजे फक्त गुडघेदुखीच नाही, तर तुमचं बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल, थायरॉइड, वजन कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत. वापरायचे कसे तर 1 चमचा मेथी दाणे 1 ग्लासभर पाण्यामध्ये रात्री झोपताना भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी ते जे पाण्यासकट त्याला 5 ते 10 मिनिट मंद आचेवर चांगली उकळी आणायची आहे आणि बियासकट ते पाणी जे आहे ते
व्यवस्थितपणे घ्यायचा आहे. बिया सुद्धा चावून खायच्या आहेत. खूप मऊ होतात आणि रात्रभर भिजवल्यामुळे मेथी दाणे उष्ण असतात, तर त्यातली उष्णता सुद्धा कमी होते. पण तरी सुद्धा जर का तुम्हाला फारच जास्त पित्त, उष्णतेचा, मूळव्याधाचा वगैरे त्रास असेल, तर तुम्ही गाळून फक्त पाण्याचं सेवन देखील करू शकतात. परंतु बिया सकट खाल्लं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा मिळणार आहे. मेथी दाण्यांचं सेवन केल्यानंतर पुढे 1 तास तरी दुसरं काहीही खाऊ पिऊ नये. चहा, कॉफीचं सेवन तर अजिबातच करू नये. म्हणजे की ह्या सांध्याला बल मिळणं, ताकद मिळणं, कॅल्शियमची खूप गरज आहे. ते कसं मिळेल? तर त्यासाठी रात्री झोपताना 1 कपभर दूध आणि त्यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी आणि त्यामध्ये 5 महत्त्वाचे पदार्थ ॲड करायचे. सगळ्यात पहिलं तर महत्त्वाचं म्हणजे की पाव चमचा शुद्ध हळद पावडर. हळद ही अँटी इन्फ्लमेटरी म्हणजेच वेदना आणि सूज कमी करणारी आहे. पाव चमचा सुंठ पावडर. सुंठ ही सुद्धा वेदना, वात कमी करणारी, दुधाचं पचन चांगल्या प्रकारे करण्यासाठी खूप मदत करते. तसंच त्याला कॅल्शियम, नैसर्गिक कॅल्शियम म्हणून आपण शतावरी आणि अश्वगंधाचं चूर्ण ते दोन्ही सुद्धा तुम्ही अर्धा ते पाव चमचा, म्हणजे त्रास खूप जास्त असेल तर अर्धा चमचा, वजन जास्त आहे तर जास्त लागणार आहे. पण त्रास कमी आहे किंवा वजन तुमचं कमी आहे तर पाव चमचा दोन्ही असं टाकून घ्यायचं आहे. दुधासोबतच हे घ्यायचं आहे, तरच तुम्हाला त्याचे 100% रिझल्ट मिळणार आहेत. आणि यामध्ये अर्धा ते 1 चमचा देशी गाईचं किंवा मग साजूक तूप हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करा. त्याला सुद्धा मंद आचेवर 5 ते 10 मिनिट चांगली उकळी आणा. सर्व ह्याचा जो अंश आहे तो दुधामध्ये उतरला की हे सुद्धा न गाळताच आपल्याला घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवणानंतर किमान 2 तासांचा गॅप देऊनच आपल्याला या दुधाचं सेवन करायचं आहे. नाहीतर तुम्ही जेवण केलंय ते तसंच पोटामध्ये पडलेलं आहे आणि वरून तुम्ही हे घेताय, तर पोट थोडंसं रिकामं पाहिजे. म्हणजे मग रक्तामध्ये हे सर्व जे काही घटक आहेत ते चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि त्याचा खूप छान रिझल्ट जो आहे तो मिळतो. तर हा अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे स्नेहन आणि स्वेदन बाहेरून लावण्यासाठी, म्हणजे स्नेहन म्हणजे तेल लावणं आणि शेक घेणं, तर हे खूप गरजेचं आहे. फक्त तेल लावत असताना ते योग्य पद्धतीने बनवलेलं, योग्य प्रमाणामध्ये आणि लावण्याची पद्धत सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर हे तेल बनवायचं कसं? त्यासाठी साधारण 200 ml एकतर तिळाचं किंवा मग मोहरीचं तेल आणि त्यामध्ये 8 ते 10 देशी लसणाच्या कुड्या, सोलून नाही घेतल्या तरी चालतील, फक्त थोड्याशा ठेचून घ्या. 5 ते 7 लवंगा सुद्धा ठेचून घ्या. फोडणीसाठी आपण तेल जसं चांगलं गरम करतो कढईमध्ये तसं गरम करा. त्यामध्ये लसूण आणि लवंग टाका. लसूण हा छान अगदी व्यवस्थितपणे तळला गेला पाहिजे, नाहीतर मग तेल लवकर खराब होतं. त्याचा जो अंश आहे तो देखील तेलामध्ये उतरत नाही. हे तेल थंड झाल्यानंतर न गाळताच एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. न गाळता का? कारण जे काही लसूण लवंग आहे त्याचा अंश जो आहे तो थोडा थोडा तेलामध्ये आपण जसं जसं वापरत जाऊ तसं तसं तो उतरत राहील. बरेच दिवस हे तेल आरामात टिकतं जर का तुम्ही लसूण चांगल्या प्रकारे तळून घेतलेला असेल तर. अंघोळी अगोदर एक साधारण 10-15 मिनिट तेलाचं प्रमाण खूप महत्वाचं आहे. म्हणजे फक्त वरून तुम्ही तेल लावलं आणि सोडून दिलं असं उपयोगाचं नाहीये. तर अर्धांजली प्रमाण म्हणजे आपल्या ओंजळीमध्ये जेवढं तेल बसतं तेवढं तेल पुन्हा गरम करायची आवश्यकता नाही. असंच हातावर घ्या आणि तेवढं तेल जे आहे ते जिरवलं पाहिजे, जेणेकरून त्या आतमधलं जे आपण मगाशी सायनोवियल फ्लुइड वंगण पाहिलं तिथपर्यंत ते पोहोचेल. हाडांना सुद्धा ते मजबूती दे. गोलाकार पद्धतीने छान असा मसाज करून ते जिरवायचं आहे. फक्त जर का तुमच्या सांध्याला सूज असेल तर मात्र तेल वापरायचं नाहीये. तेलाने तुमची वेदना जी आहे ती वाढू शकते. तर त्याऐवजी काय करायचं आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. तेल लावल्यानंतर शेक घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही गरम पाण्याची धार अंघोळ करतानाच गुडघ्यावर सोडा. त्याच्या खाली असा हात धरायचा, म्हणजे मग ते पाणी थोडा वेळ त्या गुडघ्यावर राहतं. किंवा मग गरम वाळूदी आहे तर ती सुती कापडामध्ये त्याची पुरचुंडी बांधायची आणि सहन होईल असं शेकायचं. किंवा त्याहीपेक्षा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे जर का तुम्हाला निरगुडीची पानं मिळाली तर मुठभर निरगुडीची पानं 1 लिटर पाण्यामध्ये टाकून चांगलं एक 5-10 मिनिट त्याला सुद्धा उकळी आणायची आहे. त्याचा अंश पाण्यामध्ये उतरू द्या आणि त्या निरगुडी क्वाथाने जर का शेक घेतलात ना तर खूप सुंदर रिझल्ट मिळतात. गुडघ्याला सूज आहे तर अशांसाठी खूप सुंदर काम करतात ती म्हणजेच एरंडाची पानं. वापरायची कशी आहेत तर एरंडाची पानं आपल्याला कुठेही सहज उपलब्ध होतात. स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्या. त्याच्यावर 1 ते 2 चमचे एरंडाचं तेल लावायचं आहे अशा पद्धतीने आणि तव्यावर ते पान जे आहे ते
गरम करा आणि गुडघ्यावर जसं तुम्हाला सोसवेल अशा पद्धतीने चांगला 5 ते 10 मिनिटांसाठी शेक घ्या. खूप सुंदर रिझल्ट मिळतो. अंघोळीपूर्वी आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा वाताचा काळ असतो, तर त्यावेळेला सुद्धा असं 2 वेळा तुम्ही या एरंडाच्या पानांनी शेक घेतला तरी सुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात. तर नक्की हे उपाय करून पहा आणि तुमचे जे काही अनुभव असतील, प्रतिक्रिया, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो जवळच्या मित्र, नातेवाईकांना शेअर करा आणि अजून जर का असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.